नमस्कार. कसेच सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आता आम्ही बाहेर चाललोय. कुठे चाललोय मी ते सांगतेच तुम्हाला, पण त्या अगोदर सकाळी आम्हाला निघायचं होतं. किती वाजता? 11 वाजता आम्हाला नाश्ता करून निघायचं होतं. 2 वाजले. हा, आणि ते कशामुळे झालं? कशामुळे लेट झालं? यांचं आज पॅम्परिंग रुटीन होतं. बघा कसे मस्त हँडसम दिसत आहेत आज. दरवेळी जेव्हा मी माझं तुमच्यासोबत पॅम्परिंग रुटीन असं काहीतरी शेअर करते ना, त्याच्यानंतर नेक्स्ट डे 1-2 दिवसानंतर लगेच साहेब पण मस्तपैकी पॅम्पर होऊन येतात. सो अगोदर मी नाश्ता केला सकाळी जवळपास 9:30-10 वाजता. परत आज यांचा नाश्ता वेगळा बनला, त्यामुळे त्यांनी नाश्ता उशिरा केला. मग तोपर्यंत मला परत भूक लागली, परत जेवण केलं. आणि म्हटलं आता जेवण केलं म्हणजे थोडंसं कसं उशीर झाला तरी पण आपण थोडा वेळ तरी रिलॅक्स थोडं राहू शकतो. कारण बाहेरचं काही खाता येणार नाही मला, हे खाऊ शकतात, हो की नाही? हा, आणि मग बेबीला पण थोडीशी उशीर आपण अशा गोष्टी खाऊ शकतो की ज्या नाही का, सलाड्स वगैरे तू खाऊ शकतो. पण बाहेर यायचं आणि असं सलाड असं खायचं मिळमिळत ते खाऊ नाही वाटत ना. चिकन लॉलीपॉप नाही, पण मी मंचुरियन खाऊ शकते ना. पण त्यात सोया सॉस खायचं तर मग घरीच आपलं भाजीपाला खा. मंचुरियन काय भाजीपाला आहे का सांगा बरं? ह्याची टेस्ट वेगवेगळी असते ना. बरं, असं तर बेबीला पण अंघोळ घातली, छान फीड केलं, म्हणजे 2-3 तास ती पण आरामात राहील. आणि आज आम्ही चाललेलो आईसाठी ना साडी घ्यायला, कारण मी मागे पण तुम्हाला सांगितलं आईला लवकरच जाणार आहे आता गावी. कारण आता 2-2.5 महिने झाले जवळपास तिला पण येऊन, आणि मग तिकडे पप्पा पण एकटे असतात. त्यामुळे मग म्हटली आता जाते, मला पण थोडंफार मी हालचाल करू शकते असं. तर मग तिच्यासाठी साडी घ्यायला चाललोय. खरं तर तिलाच घेऊन यायचं होतं, पण मग बेबीला पण आणावं लागलं असतं. मग बेबी ते, आणि एवढं ऊन आहे ना प्रचंड, म्हणजे आत्ता लिटरली मे, हो ना, एप्रिल मध्ये जसं एवढं कडक ऊन असतं ना, तेवढं आत्ता सध्या फेब्रुवारीमध्ये तेवढं ऊन चालू आहे. इतकी गरमी होती भयंकर. त्याच्यामुळे मग बेबीला नाही आणलं, आणि मग त्याच्यामुळे आईला पण घरीच थांबावं लागलं. असं म्हटलं साडी घेऊया, आणि अजून एक्स्ट्राच्या थोड्या साड्या वगैरे घेऊन ठेवायच्यात. 2-3 मिनिटं मी घरी थांबून आईला घेऊन का? आई तुमच्यासोबत आलीच नसती. कारण तिचं आधीच चाललंय की भक्ती काय उगाच पाहुणचार करायचा आहे, काय साडीची गरज आहे का, असं तसं. पण म्हटलं नाही, नको. आपण आता कसं माझी इच्छा झाली साडी घ्यायची, म्हणून म्हटलं चला आईसाठी साडी घेऊया, आणि अजून काहीतरी मग छोटं मोठं गोष्ट घेऊया असं विचार केला. त्यामुळे आता निघालं फायनली. चलो मग आता बाकी काय काय होते मी तुमच्यासोबत शेअर करते. असंच कनेक्ट राहा. बघा, उन्हाळ्यात ना मस्त असं रोड साईडला सगळीकडे सरबत, ज्युसेस, त्याचबरोबर आईस्क्रीम, कुल्फी हे असं असतं नाही. आणि मला ना सगळ्यात जास्त म्हणजे मला कुल्फी फार आवडते. लहानपणीची एक आठवण सांगते तुम्हाला. लहानपणी ना म्हणजे मी जिथे होती ना, तर तिथे एक गावामध्ये कुल्फी फेमस होती. तिचं नाव पण फेमसच होतं, आणि ती इतकी भारी लागायची. आणि शाळेत असताना तर शाळेत तो गाडा यायचाच, पण असं व्हायचं की उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये ना तो गाडासा पूर्ण गावामध्ये फिरायचे ते. आणि आम्ही असं वाट बघायचो की कधी आपल्या घरासमोर येते आणि आपण कधी घेऊ. आणि तेव्हा ती लिटरली 1 रुपयाला कुल्फी होती तेव्हा. ते सुद्धा इतकं म्हणजे भारी वाटायचं ते 1 रुपयाची कुल्फी. मग 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, पण आम्ही कधीच अशी 5-10 रुपयाची तेव्हा कुल्फी नाही घेतली. आणि आता बघा ना, आपण साधी मावा कुल्फी जरी घ्यायला गेलो ना, तर 30 रुपये, 40 रुपये, 20 रुपयाच्या खाली काही भेटत नाही. पण तेव्हाची ती एक मजाच वेगळी असते. आणि तशी टेस्टसुद्धा आता खूप ना कमी बघायला मिळते. आता कितीही माव्याच्या असतील, पिस्ता वगैरे फ्लेवर खूप सारे असतात, पण टेस्ट ती जी होती ना, तर ती कुठे काही अजूनपर्यंत मला भेटलेली नाही आहे. काय आलं? कसे आहेत? 100ला? 100 रुपये किलो म्हणजे? अच्छा, 100ला 1.5. आता
आत्ता ना आम्ही शॉपिंगसाठी चाललेलो पिंपरी मार्केटमध्ये, कारण आम्हाला ते थोडंसं जवळ पडतं आणि या साईडला ना ट्रॅफिकसुद्धा नसतं. नाहीतर जास्त तर ना आम्ही इकडे रविवार पेठ, लक्ष्मी रोड वगैरे असं इकडे जातो. पण आत्ता म्हटलं बेबी घरी आहे, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ काही बाहेर राहून चालणार नाही. मग पटकन जसं जवळ पडेल तसं आपण लवकर जाऊ आणि लवकर येऊ, असं काहीतरी आपल्याला ठिकाण पाहिजे. आणि जाता जाताच ना इथे रोडला खूप जास्त फ्रेश असे फ्रूट्स होते, म्हणजे द्राक्षच नाही बाकीसुद्धा खूप फ्रूटचे असे गाडे होते. आणि मग मला असे फ्रूट्स दिसले ना मी पटकन घेते, कारण मला फ्रूट्स खूप आवडतात. आणि शिवाय हे स्वस्त आणि फ्रेशसुद्धा होते, कारण आमच्या तिकडे ना फ्रूट्स खूप महाग मिळतात, फ्रूट्स, भाज्या, सगळ्याच गोष्टी. तर आत्ता आलो आहेत आम्ही शॉपमध्ये आणि त्यांनी भरपूर अशा साड्या दाखवल्या, पण मला काही साड्या आवडतच नव्हत्या. कारण मला ना थोड्याशा साध्यामध्ये काही साड्या घ्यायच्या होत्या, आईसाठी एक घ्यायची होती, अजून काही साड्या घ्यायच्या होत्या, 4-5 अशा साड्या घ्यायच्या होत्या. मग खूप साऱ्या साड्या टाकल्याच्या नंतर मला काही 2-3 साड्या आवडल्या. म्हटलं त्या मी बाजूला काढून ठेवते, नाहीतर जेवढ्या जास्त साड्या आपण बघू ना तेवढं जास्त कन्फ्युजन होतं. माझं सगळ्याच गोष्टींमध्ये असंच असतं, मी जेवढं जास्त गोष्टी बघते मला त्यात तेवढं कन्फ्युजन होतं. आणि म्हणून मग एखादी गोष्ट मला आवडली ना तर मी त्यांना सांगते की हां ठीक आहे आता बंद करा, तुम्ही पण दाखवू नका, म्हणजे तुमचा वेळ पण नाही जाणार आणि माझं पण कन्फ्युजन वाढणार नाही. सो अशा 2-3 अगोदर मी साड्या साईडला काढून ठेवल्या आणि म्हटलं नंतर त्यातून एखादी फायनल करू. यांना माझ्यासाठी काही साडी आवडली होती, पण मी जास्त ना साड्या वेअरच करत नाही, तर म्हटलं मग सध्या कशाला, आपण जेव्हा आपल्याला आहे घ्यायची आहे, म्हणजे जेव्हा काहीतरी असेल तेव्हा आपण घेऊयात आपल्यासाठी. त्यामुळे मग आत्ता आईसाठी एक साडी सिलेक्ट केली. आपण भारी ग, एकदम असं वेगळी वाटायली. असं देऊ का थोडंसं कलर? नको, चट्टे-पट्टे जास्त नको आणि काळे पण नको. छान आहे सुद्धा. हा पण छान आहे. त्याची काय रेंज बोलले? 2100 रुपये डिस्काउंट करून. छान आहे. हा कलर आहे. त्याला वाटलं पिको फॉल फिनिशिंग सगळं करून भेटेल तुम्हाला माझ्याकडे. त्या साडीला फक्त यायला परवडायचं नाही. नाही नाही चक्कर मारायला नाही परवडत एवढला. कुठं इथं काळेवाडीचं असेल, पाषाणमध्ये. हा तर तुम्हाला एक सांगितलं माझ्याकडचं ऑप्शन, ठेवा अथवा न ठेवा, हाच कलर छान. चांगले चांगले कलर्स आहेत सगळे. सगळे सुंदर कलर. हा ब्रँड चालतो नावानं, काय विशालचा आहे ना, हा तुम्हाला माहिती आहे. आणि मला ना ही साडी खूप आवडली होती, म्हणजे सारखी नजर माझी तिकडेच जात होती, पण त्याचं ब्लाऊज काय तेवढं छान नव्हतं, त्यामुळे ही कॅन्सल केली. आणि ही जी पिंकवाली आहे ना, पिंक शेडमधली, ती आईसाठी घेतली. ही बाजूची एक घेतली आणि अजून साईडच्या ह्या 3 साड्या मी सिलेक्ट केल्या. आमचं सगळं काम आवरलंय, बऱ्यापैकी लवकर आवरलंय नेहमीपेक्षा. हो का? मला नाही वाटत, आपल्याला फोन आलेला नाही त्याच्यामुळे कदाचित वाटत असेल आपल्याला. फोन आला असता ना तर आम्हाला असं वाटलं की नाही आता खूप वेळ झालाय आणि आपल्याला निघायला पाहिजे. तर आता साड्या वगैरे घेऊन बऱ्यापैकी चांगल्या पण साड्या मिळाल्या खरं तर, आणि त्यामुळे मी अजून 2-3 एक्स्ट्रा घेतल्या, जेणेकरून म्हटलं तर जर अजून कोणी जर आलं, कारण पाहुणे कसं सारखं कोणी ना कोणी येत राहतं आणि मग मला त्यावेळेला ना मला त्यांच्यासाठी साडी घेण्यासाठी बाहेर पडावं लागतं आणि सारखं मग मला ते शक्य पण नाही होत आणि त्या गोष्टीचा त्रास पण होतो. त्याच्यापेक्षा म्हटलं बाहेर पडलोय तर आपण एक्स्ट्रा पण घेऊन ठेवूया, जेणेकरून नंतर बाहेर जाण्याची गरज नाही पडणार. आणि मग आता घराकडेच चाललोय, म्हटलं तिथे एक जवळ सोनाराचं दुकान आहे, तिथे जाऊ. अजून काही गोष्टी घ्यायच्यात आम्हाला, म्हणजे आईसाठी आणि माझ्यासाठी. बघू आता माझं काय होते काय नाही, पण आईसाठी घ्यायचंय, त्याच्यामुळे मग तिथे चाललोय. आणि म्हणजे जर फोन जरी आला घरून तर आम्हाला तिथल्या तिथे पटकन घरी जातील. हो ना, कारण इकडे जर आम्ही बघत बसलो ना तर अजून वेळ जाणार आणि मग घरून जर फोन आला तर आम्हाला जाण्यासाठी अजून जास्त वेळ लागणार. सो आता मी इकडे ना पिंपरीच्या मार्केटमध्ये, म्हणजे पिंपरीला आलो होतो आम्ही. शक्यतो आम्ही इकडे काही येत नाही कधी, आम्हाला काही जरी पाहिजे असेल तर आम्ही पण जरा म्हणलं यावेळेस थोडासा स्मार्टनेस दाखवा. हां, आम्हाला काही जर पाहिजे असेल ना आम्ही काय करतो, लक्ष्मी रोडला जातो डायरेक्ट, लक्ष्मी रोड, रविवार पेठ असं. आणि मग तिकडे जाण्यासाठी म्हटलं तर गर्दी एवढी, जायला आम्हाला लागणार पाऊण तास 1 तास, त्याच्यामध्ये आतून परत बाहेर यायला तेवढाच वेळ. त्याच्यापेक्षा म्हटलं इकडे यावं, यायला जायला पण पटकन होतं आणि आहेत गोष्टी पण चांगल्या मिळतात. हो ना, म्हणजे त्या मनानं खूप स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीच्या पण गोष्टी मिळतात. सो आलो होतं इकडे. आणि आता बेबी मोठं होईपर्यंत असंच करावं लागणार, जे आपल्याला जवळ आणि जास्त ज्याला असं टाइम नाही लागणार ना, सोयीस्कर जास्त होईल तर तशा गोष्टी. चला आता आपण बघूयात पुढे काय काय होते. ओके, मला पण दाखवा.
इथे ना आईसाठी मी आले होते जोडवी बघण्यासाठी. तर आता या फिनिशिंगमधले आईला तर काही जोडवे आवडणार नाहीत आणि ते ना जरा जास्तच नाजूक होते, त्याच्यामुळे मग हे कॅन्सल केले आणि म्हटलं आपण जे सिल्वरमध्ये थोडेसे मोठे असतील असे बघूयात. थोडीशी डिझाईन पण वेगळी असेल आणि चांगली दिसेल तिला असे बघू. पण आता इथे ना सगळे असे नवीन नवीन जे येतात ना मीना भरलेले किंवा वरती डिझाईनचे वगैरे, जसं आता मुली यूज करतात लेटेस्ट जे असतात, तर ते तसेच जास्त होते आणि असे खूप जास्त नाजूक होते. आणि मला ना थोडंसं असं जाड पण हवं होतं आणि डिझाईन ना तिला आवडेल अशी, कारण तिला हे कुंदन किंवा डायमंड हे असं काही ते तिला जास्त आवडणार नाही. त्यामुळे शोधून ना कसं तरी मला हे एक मिळालं जे तिला आवडेल पण आणि खूप असं नाजूक पण नाही वाटत आणि त्याच्यामध्ये काही डायमंड वगैरे हे असंही काही नव्हतं जसं की तिला आवडत नाही. त्याच्यामुळे मग ते मी एक सिलेक्ट केलं. आणि अजून ना माझ्यासाठी काही गोष्टी बघायच्या होत्या, पण म्हटलं आता खूप लेट होतोय आणि त्याचबरोबर काय होतं आता आपण थोडंसं आपल्या गोष्टी मागे ठेवतो आणि मग बाळासाठी वगैरे अशा गोष्टी जास्त बघतो. आता हे मी इथे बाळासाठी वाळे बघते, त्याच्यामध्ये पण हे असंच काही ना काही होतं. एकतर कुंदन, कुठे वाळ्यांमध्ये छोटा भीम वगैरे, जे की मला अजिबात नाही आवडलं. मला असं प्लेन आणि सिम्पल सोबत अशा जास्त गोष्टी आवडतात आणि जे असं टोचेल किंवा हे रुतेल वगैरे असं ते मला नको होतं. आणि इथे ना सगळ्या गोष्टी तशाच होत्या, मणी वगैरे असं काही, नाहीतर मग हातातले होते, पायातले काही जास्त तिथे नव्हतेच. त्याच्यामुळे मग हा जो प्लॅन आहे ना ऐनवेळी ठरलेला तो आम्ही कॅन्सल केला आणि मग निघालो. चला आता सगळ्या गोष्टी घेऊन झाल्या. खरं तर माझ्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं ते राहून गेलं, कारण आम्हाला आता भरपूर उशीर झाला होता. म्हटलं आईचं आता अर्जंट आहे तर ते घेऊ आणि मग निघूयात घरी. सो आता आम्ही आलो आहेत घराकडे. जवळपास वाजले 3:30. आम्ही पडलो होतो घराच्या बाहेर 1 वाजता आहे ना. येण्या जाण्यामध्ये भरपूर वेळ गेला, बाकी दुकानामध्ये तेवढा वेळ नाही लागला, पण असंच वेळ गेला. तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.